पनवेल महानगरपालिकेमध्ये 6 बिनविरोध नगरसेवक भाजपचे आलेले आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी प्रभारी महेश बालदे आहेत। सर, काय म्हणाल, 6 नगरसेवक बिनविरोध आलेत तुमचे? या निवडणुकीमध्ये ज्या सर्व प्रभागातच भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य होतं आणि त्याच्यामुळे विरोधक एक एक विड्रॉ होत आज 6 विजयी उमेदवार या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये विजयाचा षटकार आमचा लागलेला आहे। त्याच्याबद्दल नक्की आनंद आहे आणि आमच्या नेतृत्वाने आजच सकाळी चव्हाण साहेब आले, कायम त्यांचं मार्गदर्शन मिळालं। या सर्वांच्या मार्गदर्शनाने हे आज यशस्वी झाले। सर, 7वा उमेदवार जो बिनविरोध आलेला आहे त्याच्यासमोर भाजपच्या उमेदवारांनी चक्क माघार घेतलेली आहे। हे खरं आहे की महाराष्ट्रात कुठे झालं नसेल असं पनवेलला झालं। भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने विड्रॉ केलं। मला जिल्हाध्यक्ष किंवा निवडणुकीच्या कुठल्याही उमेदवाराला माहिती नसताना याची कारण मीमांसा आम्ही करतोय, परंतु भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने आमदारांच्या कुठल्याही नातेवाईकांनी निवडणूक लढू नये हा जेव्हा आम्हाला निकष दिला तेव्हा आणि त्याच्या आधीच म्हणजे गेल्या वेळेचे सभागृह नेते परेश ठाकूरजी इथे आहेत, जे आमदार प्रशांत ठाकूरांचे बंधू आहेत, पण त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। पण असं असतानाही भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी मागे घेणं आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बहिणीला निवडून येणं हे पक्षाकरता हानिकारक आहे, पण त्याची चौकशी पक्ष करेल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय पक्ष घेईल असं मला वाटतं। सर, तुम्ही जे 6 बिनविरोध निवडून आणले तुमच्यावरती दादागिरी केल्याचा, पैसे वाटप केल्याचा, उमेदवार खरेदी केल्याचा आरोप बाळाराम पाटलांनी केला। त्याने आता बाळाराम पाटलांकडे दुसरं काहीच नाही आहे। पैसे वाटले, दादागिरी केली का नाही हो? त्यांना त्यांचे उमेदवार राखू न शकले हे त्यांचं दुर्दैव आहे। कोण जबरदस्ती घेऊन गेलं का? स्वतः उमेदवार गेलेत प्रांत ऑफिसला, ज्या ज्या अथॉरिटीकडे जायचंय तिथे गेलेत आणि त्यांनी विड्रॉ केलंय। त्याच्यामुळे हा चिडीचा डाव आहे। स्वतःचे उमेदवार स्वतःची प्लॅनिंग न करता आल्यामुळे चिडीचा डाव चालू आहे, दुसरं काय नाही। आणि जे उमेदवार आहेत ज्यांना माहिती आहे 30-30 हजार मतदारांचे उमेदवार आहे, वॉर्ड आहेत, त्याच्यामुळे कसे लढणार, काय लढणार, त्यांची शेतकरी कामगार पक्षावर झालेला अविश्वास उमेदवारांना आणि त्यांनी 2-4 दिवसामध्ये बघितलेली स्वतःची दुर्दशा, त्याच्यामुळेच त्यांनी विड्रॉ केला। काही पैशाचं आमिष नाही आणि काय नाही। त्यांना दिसत होतं की यांच्याबरोबर राहून आपण निवडून येणार नाही, आपल्याला नामुष्की येईल नंतर, त्याच्यामुळे त्या लोकांनी आज विड्रॉ केला। नक्कीच आपण बघतो की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विश्वास असल्यामुळेच त्यांनी या ठिकाणी फॉर्म मागे घेतल्याचा थेटपणे महेश बालदेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।